हॅलो हॅलो. वाव, ग्रँडपा कसले स्मार्ट दिसताय तुम्ही. दिसतोय म्हणजे काय, आहेच मी. येस ग्रँडपा, यू आर. ग्रँडपा हे बघा मी काय आणलं तुमच्यासाठी, शूज. शूज? अरे पण मला चप्पल घालून चालायची सवय आहे. ट्रॅक पॅन्ट वर चप्पल ग्रँडपा, नो. हे स्पोर्ट्स शूज खूप सूट करतील तुम्हाला. याने तुम्हाला कम्फर्टेबली चालता येईल आणि फास्ट पण चालता येईल. ग्रँडपा तुम्ही इथे बसा ना, मी तुम्हाला शूज घालायला हेल्प करते. हा या बसा. येस ग्रँडपा, आता कसं एकदम परफेक्ट वाटतंय सगळं. ग्रँडपा आपण एक सेल्फी काढूयात का? अरे एक का 10 काढना. छान वाटतंय, म्हणजे फोटोही छान येणार. येस. ये झालं का? येस येस येस. चला निघूया. चला चला निघूया. चला निघूया. चला. गुड मॉर्निंग ग्रँडपाज फ्रेंड. गुड मॉर्निंग मॅडी. मॅडी, हा आमचा दत्ताच आहे ना? अजून कोणी आहे का इतका स्मार्ट सहजीवन सोसायटीत? अगदी बरोबर. स्मार्ट जावायचा स्मार्ट सासरा. येस. ग्रँडपा चला तर आपण जॉगिंग करूया. जॉगिंग? हा नको, तूच जा. अगं तू तरुण आहेस, आम्ही तरुण दिसतो फक्त. मी मनाने तरुण आहे, पण मी माझ्या मित्रासोबत चालतो. तू काय धावायचं धाव. ओके. चल. अरे ओ माय गॉड. मॅडी पडला. धावते कमी आणि धडक जास्त मारते. तिच्यामुळे आज कोणीतरी नक्की पडणार. तिचं सोड. ए पण तुला बघून कोणी पडलं की नाही? कोण? कोण म्हणजे काय? अरे तुझी हेमा. आज तुला पाहून तिच्या काळजाचे 2-4 ठोके चुकले असतील. उगाच नको ते बडबडू नको. अय्या, कुलकर्णी टी शर्ट मध्ये किती हँडसम दिसताय. अगदी 10 वर्षांनी लहान, म्हणजे माझ्याच वयाचे. अगदी धर्मेंद्र, मला की नाही माहेरी. हेमा म्हणायचे बरोबर, पण आज दत्ता मात्र खरंच धरम दिसतोय. हो ना, अगदी यमला पगला दिवाला. अय्या, यांना काय झालं? त्याची वॉकची वेळ झाली, मी सुद्धा जातो. अहो, काय का कुठे राहिले अभिजितराजे? अरे येतच असतील राजा, आपण पटकन आलो ना बाहेर, त्यातून 1-2 गाड्या बघत असतील. हे दरवेळेस आहे माहितीये, त्यांच्यामुळे उशीर होतो. ए सोहम, त्यांच्यामुळे उशीर होत नाही, तुझ्यामुळे घाई होते. बरं मला सांग, आपलं पुढचं डेस्टिनेशन काय आहे? आपण निघायचं का? अरे सोहम, सर येत आहेत ना? अगं ते आताच आहेत का अजून? हो मॅम, पण ते येतात. उगाच एकामुळे सगळ्यांना उशीर होतो दरवेळी. अरे बबड्या हो रे, पण अगं बाई, ती बघ आपल्याला आवडलेली गाडी. अहो अहो अहो, तुम्ही या गाडीत? येस, या गाडीत बसल्यावर राजा राणीला किती छान वाटत असेल असं म्हणाले तीस ना. आता तूच बसून ठरव कसं वाटतं ते. अगं बाई, म्हणजे ही गाडी? येस, आज आपल्याला या गाडीतून फिरायचंय. ही प्रिताली आणि केसरी टूर्सला सांगून खास तुझ्यासाठी मी अरेंज केली. हो पण कशाला असं केलं तुम्ही? किती महाग असेल ही गाडी. कमाल आहे ना तुमची. बसलीस? हो हो. बस बस बस. सोहम सोहम, काय करतोय?
आईंसाठी सरप्राईज आहे ना. आपण एकाच स्पॉटला चाललो ना पण. हो पण सरांना आणि आईना जाऊ दे पुढे. अगं पण तुम्ही मॅम त्यांच्यासाठी रेग्युलर कार रेडी आहे. आई तुम्ही जा पुढे, आम्ही येतोच. असं म्हणतेस का? अगं पण तुम्ही आमच्या बरोबरच आला असतात म्हणजे आपण सगळे मावलो असतो तर. नाही मावणार. तुम्ही दोघंही पुढे जा. आणि काय तास दीड तासाचा प्रश्न आहे ना आई. आम्ही येतो की मागून. तुम्ही छान ड्राईव्ह एन्जॉय करा. ओके सर, तुम्ही आता आईना घेऊन निघा. आम्ही दोघी इथे बोलत बसलो ना तर आपण इथेच राहू. निघा निघा पटकन. आई शुअर? येस सर. चल 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 सोम, मग मागच्या गाडीत जाऊया. ऐक ना, ऐक अरे, ना. आपल्याला खूप नाही, आपण फिरायचंय निघूया. आज. बाबड्या, बाय. सुद्धा जायचं. बाय. खूप मजा करायची आपल्याला. सोम चल, आपण इथे मागे बसूया दोघं. चल आपण बसूया. येस. दादा चलो जल्दी चलो. वो गाड़ी के पीछे रखना गाड़ी. चलो 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 जल्दी चलो. हा हो, राहू द्या. तुमचा हात दुखेल. तुला ऊन लागतंय ना पण आपण किती वेळाचं धरून ठेवणार तुम्ही. जेवढा वेळ आपण बसलोय तेवढ्या वेळ. अहो नाही नाही खरंच तेव्हा हात दुखेल तुमचा. ऊन लागतंय तुला. अहो हात दुखेल तुमचा. तर तू गॉगल लाव. नको नको नाही तुम्ही लावा. चांगला दिसेल तुला. तुम्हाला त्रास होईल, डोकं दुखेल. मी पण नाही लावत. असं नका करू. ठेवा ना. मग मी एकट्याने कसं गॉगल लावायचा? बरं थांब, गंमत करतो हा. डोळे बंद कर. आता काय नवीन सरप्राईज? उघडू नकोस हा. उघडायचं नाही मी सांगितल्याशिवाय. आता उघडू. नाही थांब जरा. उघड. माझ्यासाठी? हा? अहो, मला सवय नाहीये. सवय होईल. कसं दिसतंय? तूच बघ डोळ्यात त्या गॉगल मध्ये. चांगलं दिसतंय? विचित्र नाही ना दिसत आहे? नाही छान दिसत. थँक्यू. किती छान वाटतंय ना. एकदम आलिशान मस्त गाडी आहे ही. राजे साहेबांची आहे. त्यात राजेच बसलेत. राजे आणि त्यांची राणी. हो राजे साहेब. असं जरा आयटीत बसूया. अरे चलो ना जल्दी. नई गाड़ी है ना, स्पीड पकड़ो ना थोड़ा.
अरे ती बघ विंटेज गाडी पण पुढे चालली आहे रे. सोहम, काय तू त्यांना काय घाई करतोयस? अगं तूच म्हणत होतीस ना आई सोबत जाऊया, तिची गाडी पुढे चालली आहे बघ. अरे मग ठीक आहे ना सोहम. आई सोडून गेल्यानंतर लहान मुलं जशी पिरपिर करतात तशी पिरपिर काय करतोयस? अरे अगं म्हणजे चुकामुक झाली, मग आपण हरवलो म्हणजे. हो पण अरे आपलं तसंही वेगळंच फिरायचं ठरलं होतं ना सोहम. अगं पण आई म्हणालेली ना आपण एकत्र फिरूया, म्हणून म्हटलं मी. अरे हो मग जाऊ दे की प्रिताली आहे की आपल्या बरोबर. येस मॅम, डोंट वरी. अरे यार ती बघ ती गाडी पुढे गेली. अरे चलो यार जल्दी चलो. अहो मी काय म्हणते, आपण सोहम शुभ्रासाठी थांबूया का? तुमची गाडी अजून आलेली दिसत नाहीये, आपण आत थांबूया ना. रुकिए साहब, सोहम सोहम आप बिना परमिशन के अंदर नहीं जा सकते, हमारे रूल्स है सर. अरे मेरी माँ अभी अंदर गई, हम लोग साथ में हैं. साथ में है, लेकिन साहब आपको पास बिना अंदर नहीं जाने दे सकते. अरे ऐसे कैसे नहीं दे सकते, मैं बोल रहा हूँ ना हम लोग साथ में हैं. मेरी माँ अभी अंदर गई है. हा हा एक मिनिट सोहम, मी बोलते त्यांच्याशी. तू काय वेगळं बोलणार आहे? मी म्हटलं होतं ना आपण एकत्र येऊया सगळे. तूच म्हणालीस, गरज काय होती मध्ये पडायची? देखो हमें अंदर जाने दो, नहीं तो कंप्लेंट करेंगे तुम्हारी. सर हमारे रूल्स है, बिना पास के हम अंदर नहीं जाने दे अरे खड्ड्यात गेले रे तुझे रूल्स. आईला आज सोडतो, मला कसा नाही सोडत तू आतमध्ये? प्रिताली घेऊन येते, त्यांच्याकडे परमिशन लेटर देऊया. है हमारे पास परमिशन लेटर है. तू जरा शांत रहा सोहम. आई! rules आहेत रे काही. आई हमारे पास परमिशन है, ये देखो. घे नीट बघ. अब आप जा सकते हो सर. आई बबड्या, आई अहो बघा पोहोचला सोहम. आई, एवढी काय घाई आहे का तुला? जरा आमच्यासाठी थांबता येत नाही तुला? तुला माहितीये तुझ्यामुळे किती मोठा तमाशा झाला असता. अरे नाही राजा, आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा तुम्ही दोघं आला नव्हतात ना, तर आम्ही विचार केला की आज जाऊन तुमची वाट पाहावी. हो पण चुकामुक झाली असती म्हणजे. आपण सगळे एकत्र फिरायला आलोय ना, मग एकत्र फिरता येत नाही तुला? तुला तुझं तुझं वेगळं फिरायचंय. अरे नाही रे राजा, मला एकत्रच फिरायचंय. असं काय करतोस? मला किती आनंद झालाय तुम्ही दोघं आहात म्हणून. हो ना, मग आता ही ट्रिप संपेपर्यंत माझ्या सोबत राहायचं. आपण एकत्र फिरायचं आणि एकत्र मजा करायची, कळलं? हा सिटी पॅलेस एरिया खरंच खूपच मस्त आहे. पण हो मॅम, 1537 साली मेवाडवर जेव्हा महाराणा उदयसिंग यांचं राज्य होतं तेव्हा मुघलांपासून चित्तोडगडला धोका होता. मग महाराणा उदयसिंग यांनी ठरवलं की इथे राजधानी बसवायची आपली. मग एक राजवाडा बांधला गेला. असे करत करत अनेक राजवाडे बांधले गेले आणि पहिला राजवाडा म्हणजे राय अंगण. मग या राजवाड्याचं आर्किटेक्चर इतकं दिसायला सुंदर आहे की इथे संगमरबर आणि ग्रेनाइट याचा भरपूर वापर केलेला दिसून येतो. महाराणा उदयसिंग यांचे पुत्र म्हणजे महाराणा प्रताप, राईट? अगदी बरोबर. खूप शूर योद्धा होते. म्हणजे मी तर असं वाचलंय की महाराष्ट्रामध्ये महाराजांवर जसे पोवाडे आहेत तसं राजस्थानमध्ये त्यांच्यावर स्तुतीपर गीतं झाली आहेत. हो ना? हो.
चल लवकर ग. हे पपड्या किती छान आहे ना हे सगळं. असा नाही सोहम. अरे इकडे 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 हे बघ ना. आम्ही बघितलं सर, तुम्ही बघून पुढे, आम्ही पुढे आहोत. चल. अरे ऐक ना, पण ते वाचायचं राहिलं ना आपलं. अगं गेल्यावर का परीक्षा द्यायची आहे का तुला? चल लवकर, बरंच काही अरे बघायचंय. हो पण असावरी काय तुम्ही सुद्धा. जरा पाणी घे पटकन. घे. कशाला उगाच हसतेस? चल आता. चल. हो थँक्यू. असावरी चल आता समोर बघून चाल, परत धडपडशील. अरे हो. आपण तिकडे पेंटिंग्स पण त्यांनी तशाच केली आहेत ना. हो. हॅलो. मोबाईल मध्ये फोटो पाठवला मी बघ. चला. इथे साक्षी आपण जरा हो हरकत नाही. वाव, पॅलेस शीटवर खूप मस्त झाली आहे पण. खरंच. आणि सर काही म्हणा, पण थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्यात एक वेगळीच मजा आहे. अशी मजा आयुष्यात कधी कधी करायची असते. हे बघ. ए, तुला आईस्क्रीम कुठे मिळालं? आम्ही काय सांगू, आमच्या बरोबर आला असतं तर मिळालं असतं. आता आई बघ ना किती स्लो चालते, तिच्या बरोबर कोणी असायला नको का? शुभ्रा, सोहमला आईची काळजी आहे. मग सोहम हे तू घे, चल घे. अहो त्याला देऊ नका. थंडीत आईस्क्रीम खाल्ला ना तर सर्दी होईल त्याला. अगं काय होत नाही ग. आणि आपला सोहम काय सर्दीला घाबरतो का? हा काय सोहम, हा, संपवा तुम्ही दोघं. आणि तुम्हाला मी आणीन का नंतर, खा तू. ए प्रिताली, ती ओढणी ती राजस्थानची स्पेशालिटी आहे ना. हो, इथे जवळच एक फेमस मार्केट आहे. तुम्हाला शॉपिंग करायची असेल ना तर आपण जाऊ शकतो तिथे. अगदीच जवळ आहे. चालतच जाऊ किंवा मग रिक्षा. चालत कशाला, आपल्याकडे गाडी आहे ना. हो सर, पण गाडी नाही जात तिथे. अरे मग गाडी बुक करून काय फायदा? सोहम, जाऊया की चालत? चालत जाण्यात पण एक वेगळीच मजा आहे. तुला नको यार, चालत चालत बोर होतं आणि वेळ सुद्धा खूप जाईल. अरे हो, पण जर ती म्हणते तिथे गाडी जात नाही तर जाऊया की. ऑल राईट, आपण रिक्षाने जाऊया. सोहम चालेल ना? अहो पण गाडी बुक केली आहे ना आपण, मग उगाच रिक्षावर का पैसे घालवायचे? हे राजा, अरे ती म्हणते ना की तिकडे गाडी जात नाही, मग नको जाऊया ना आपण. हो पण तिला काय माहिती, आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय का? ओके डन, आपण सगळे रिक्षाने जाऊया. सोहम एकटाच कार नाही येईल. हा ओके डन. येस. चला. चला. ए सोहम, ए राजा सांभाळून ये. हा हो बाय बाय सोहम. बाय.